चंद्रकांत रघुवंशी यांच्या भाषणातील संभाषण अर्धवट व्हायरल झालंय। या प्रकरणी नंदुरबारमध्ये शिंदे गट आक्रमक झालेला आहे। व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा या दरम्यान देण्यात आलेला आहे। तसं निवेदन देखील त्यांनी पोलिसांना दिलंय। धुळे शहरातील चिटोड रावेर रस्त्याची गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था आहे। त्यामुळे चिटोड ग्रामस्थांना त्रास होत असून या रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये नागरिक, व्यापारी आणि दुचाकीशिवाय चारचाकी वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी काल श्रीगोंद्यामध्ये बंदची हाक देण्यात आली, तर आज दुसऱ्या दिवशी श्रीगोंदा बंद राहणार आहे। ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत बंद आणि ठिय्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत। चोरट्या पोलिसासह त्याच्या साथीदारांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। जळगावच्या चोपडा बस स्थानकावरती एका शेतकऱ्याचे 35,000 लंपास करणाऱ्या 4 चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलेले आहे। या दरम्यान या चौघांपैकी एक जण चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक निघालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कर्जत दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी जामखेड शहरामध्ये रस्त्यालगत असलेल्या प्रकाश ढवळे यांच्या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतलाय। ढवळे यांनी पैसे घेण्यास नकार दिला, मात्र अजित पवारांनी त्यांचे हात धरून हातात पैसे दिले।